ठीक आहे, पुढे चला. काय आता परत घ्या. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे मगाशी उत्तर दिलं की त्याच्यामध्ये 85% पैसे दिले, ते पैसे प्रशिक्षणाचे ते वेगळे आहेत. हा स्पेसिफिक प्रश्न आपला अडबाले साहेबांचा हा आहे की आयटीआयच्या संदर्भामध्ये आपल्या खात्यामध्ये ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी याची जी प्रतिपूर्ती आहे शिक्षण शुल्काची ती पूर्ण झाली का? आता आपण म्हणता की महाडीबीटी आणि महाआयटी याच्या मार्फत आपण जे पैसे ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण आली, परंतु ही अडचण गेल्या 3 वर्षापासून आहे का? कारण आता आपलं शैक्षणिक सत्र हे 24-25 सुरू झालेलं आहे. आता 22-23 पासून आणि 23-24 या 2 वर्षाचे आपण जे 75% अटेंडन्सचा जो विषय या सभागृहामध्ये सांगितला, मी जबाबदारीपूर्वक सांगतो की नागपूर विभागामध्ये, मला अन्य विभागाची माहिती नाहीये, नागपूर विभागातल्या सर्व संस्थांनी 75% अटेंडन्सचा तो ज्याचं काही आपलं सबमिशन आहे ते करून चुकलेलं आहे. आणि ओव्हरऑल आपल्या या खात्यामध्ये सर आपण म्हणता की पैसे आपल्याकडे आहेत, परंतु मग 2-2 वर्ष शिष्यवृत्ती का मिळत नाही? मुळात ही जी आपल्या लोकल लेवलला, डिव्हिजन लेवलला त्या ठिकाणी याचे जे फॉर्म आहे स्कॉलरशिपचे शिष्यवृत्तीचे, त्याची ती प्रक्रियाच खूप उशिरा करतात ना. नोव्हेंबर, डिसेंबर, कधी कधी त्या जानेवारी, फरवरी नंतर ते फॉर्म स्वीकारतात, नंतर मग त्याची चेकिंग करतात नागपूर लेवलला किंवा त्या डिव्हिजन लेवलला. ते फॉर्म चेक झाल्यानंतर मग ते आपण त्या ठिकाणी पुण्याला पाठवतो आणि नंतर मग मुंबईला महाआयटी किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून तिथून आपण त्याची सगळी प्रतिपूर्ती करतो. तर हा जो होणारा विलंब आहे हा इतका जास्त होतो की त्याच्यामध्ये आपण ती सिस्टीम आणखी त्याला सुधारण्याची गरज आहे. तर ती कृपा करून आपण या शैक्षणिक वर्षापासून त्याच्यामध्ये सुधारणा करणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ज्यांची 22-23 मध्ये शिक्षण शुल्काची ती प्रतिपूर्ती ती प्रलंबित आहे, ती तत्काळ आपण त्यांना अलॉट करणार का, हा माझा प्रश्न आहे. सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी जी सूचना दिल्या आहेत त्या आपण जर नक्कीच त्याच्यामध्ये प्रोसेस कसं कमी करता येईल या सूचनावर आपण एकदा एक बैठक करून त्याच्यामध्ये जर आला तर नक्कीच आपण त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करू, ज्या माध्यमातून हे सिम्प्लिफाय कसं होईल ते पण आपण जे म्हटलं तसं मी दोन्ही वर्षाचा जवळजवळ 36.4 कोटी रुपये ऑलरेडी प्रशिक्षण शुल्क हे संचालक कार्यालयामध्ये जमा आहे आणि म्हणजे सरकारच्या वतीने ऑलरेडी पैसे जमा आहेत. फक्त मी सांगितलं तसं जे फॉर्म्स जसे जसे कॉलेजकडून आणि संस्थांकडून येतात तसं पैसा रिलीज होतो. पैसा सरकारकडून कुठलाही थांबलेला नाही. जसं मी काळेसाहेबांनी पण तो प्रश्न विचारला होता की सरकारने ऑलरेडी पैसे जमा केलेले आहेत आणि जसा ज्याचा फॉर्म आला की त्याच्या अकाउंटला डायरेक्ट ते डीबीटी मध्ये पैसे जमा होतात. याच्यासाठी काही हेल्पलाईन केली आहे का तुम्ही? विद्यार्थ्यांना कॉलेजकडून सहकार्य मिळालं नाही किंवा पैसे घेऊन उशिरा का येत आहेत? काही वेळेला पैसे आलेले असतात पण कॉलेजकडून पैसे आमचे मॅडम आज पैसे ऑलरेडी जमा आहेत सभापती महोदय, पण त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन तुम्ही म्हटलं तर तशी आपण सिस्टम लावूया जेणेकरून लवकर पैसे मिळतील. ठीक आहे, पुढे जाऊया.